हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे गणेशोत्सवाचा 4था दिवस. आज आम्ही पुण्यात गणपती दर्शनाला जायचं ठरवलेलं. शनिवार होता म्हणून म्हटलं सगळेजण मिळून जाऊयात. तर इथे मी सकाळी उठून पोह्यांची तयारी करत होती. ईशानला पोहे खूप आवडतात, तर म्हटलं पोह्यांचाच ब्रेकफास्ट करावा. तर घाई कुठलं काम करायला त्यामुळे गडबड नाही होणार. असं कधी होणार आहे का? तर इथे मी चहा गाळणी घ्यायला गेली तर माझी चहा गाळण्यातली चहापत्ती माझ्या भिजवलेल्या पोह्यांमध्येच पडली. तर असो, इथे माझे पोहे रेडी होत होते. इथे पोहे तयार झाले आहेत. पोहे खाऊन आम्ही सगळे मस्त निघालो. आम्ही फुल फॅमिलीनेच पुण्यात गेलेलो. आणि इथे आम्ही पुण्यात पोहोचल्यावर आमची गाडी वाहनतळाला पार्क केली पत्र्या मारुतीजवळ आणि इथून पायी निघालेलो गणपतीच्या दर्शनाला. तर आम्ही सकाळी 10 वाजता गेलेलो, पण प्रचंड गर्दी होती. हा तांबडी जोगेश्वरीचा गणपती, नंतर हा बालविकास मंडळाचा गणपती होता. अतिशय सुंदर मूर्ती होता गणपतीचा, एकदम मन हे लावून टाकणारा. नंतर इथे तर अतिशय खूप सुंदर आरस होती. कमळ फुलावर गणपती बसलेले. आणि हा समस्त हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी यांचा. इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं तुम्ही बघू शकताय. कलर कॉम्बिनेशन अँड ऑल खूपच सुंदर दिसतं. तर हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती आहे. अतिशय प्रचंड इथे या मंडळात खूप छान वाटत होतं. एकदम गणपती वाईब्स येत होते आणि गर्दीही खूप होती. तर येस, खूप छान होता हा गणपती. नंतर आम्ही गुरुजी तालीम संघ या गणपतीचे दर्शन घेतलं आणि त्याच्याच बाजूला तुळशीबागेचा गणपती होता. तर इथे तुम्ही बघू शकताय किती गर्दी होती. गुरुजी तालीम एकीकडे, गुरुजी तालीम संघ दुसरीकडे, तुळशीबागेचा गणपती आणि त्याच्या पलीकडे दगडूशेठ जाण्याची लाईन होती. तर इथे आम्ही दगडूशेठ गणपतीच्या तिकडे आलेलो. तर पद्मनाभ स्वामीचं डेकोरेशन केलेलं. इथे तर प्रचंड तुफान गर्दी होती. इतकं छान फील होत होतं दगडूशेठला बघून. खरंच इथे गेल्यावर एक वेगळ्याच वाईब्स येतात. बाप्पा किती सुंदर असतं की इतकं छान फील करवतो आपल्याला. तर इथे तुम्ही गर्दी बघू शकताय. दुपारचे साधारण 12 वाजता इतकी गर्दी होती. नंतर आम्ही जरा पेटपूजा केली. उपवासाचे आप्पे, साबुदाणा वडा, पॅटीस, वडापाव असं सगळं खाल्लं. लोणी स्पंज अँड ऑल. नंतर पिल्लांसाठी मिल्कशेक घेतला. मी मँगो मिल्कशेक घेतला. इट वॉज यमी. आणि मग नंतर सगळ्यांनी कोल्ड कॉफी पिली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. येस, परतीचा प्रवास करण्याआधी आम्ही तुळशीबागेतून भरपूर शॉपिंग केली. तर असं होतं आमचं गणपती दर्शन. आणि इथे आमचं पिल्लू ॲज युजल डान्स करतो आहे. थँक्यू.